रस्त्यामध्ये आपल्या बाजूच्या गावची माणसं भेटलेली आहेत. तर ती 3.5 किलोमीटर चालत आले आहेत. इथे एका कंपाऊंडमध्ये काम करण्यासाठी जात आहेत ते. तर बघूया, तेव्हा जाऊन बघूया नवीन कंपाऊंडमध्ये आपल्या. मित्रांनो, ही आमच्या गावची शाळा आहे, पण आता सध्या कोणीच मुलं नाहीत गावामध्ये म्हणून बंद आहे. ते शाळा बंद पडलेली आहे. ही पाण्याची विहीर आहे बघा. पाण्याचा वापर करत नसल्यामुळं पाणी खराब झालेलं आहे, शेवाळी भरलेली आहे. हा गावामध्ये जाण्याचा रस्ता आहे. आणि ही आमची छोटीशी माडाची बाग आहे नारळाची. ही बघा, एक 7-8 माड आहेत. ते बघा, छोटे छोटे नारळ झालेले आहेत त्याच्यावरती. आणि ते बघा खाली दिसते कट्टा, ती एक विहीर आहे. म्हणजे आजूबाजूला 2 विहिरी आहेत. एक इथे विहीर आहे आणि एक इथे विहीर आहे पाण्याची. बघू शकता तुम्ही. हे बघा आमची नारळाची झाडं, वरती नारळ झालेले आहेत. जाऊया आता आपण कंपाऊंडमध्ये आपल्या. हे आहे आमचे ST स्टँड आहे गावचा, साखरी. आणि जे सामने दिसते ते केळशी आहे आणि मध्ये खाडी आहे. खाडी आणि हे जे दिसतोय सामने ती खाडी आहे आणि तिकडे अरबी समुद्र आहे. बघा सुंदर नजारा गावचा. आणि जे हा जो पहिला डोंगर दिसतोय झाडं तोडलेले, त्याच्या पलीकडचा डोंगर आहे, तिथे जिओचा टॉवर आहे. पण गावामध्ये नेटवर्क येत नाही आहे, म्हणून आम्हाला नेटवर्कसाठी खूप दूर जावं लागतं. बघा सुंदर असा गावचा परिसर. हा रोड आहे, हा वेलाळ बाणकोटला जातो. तिथून वेसवीवरून जंगल जेटी. आणि हा रोड इकडे ह्या साईडला जातो, ते मंडणगडला जातो हा रोड. परत तुम्ही ह्या रोडने दापोलीला पण जाऊ शकता. तर कुठे इथे 9 किलोमीटरवरती हे ब्रिज आहे मांदिवलीचा. ब्रिजवरून तुम्ही राईट साईडला टर्न मारून तुम्ही दापोलीला पण जाऊ शकता. बघा किती भरपूर मोहर आला आंब्याला. रानटी आंबा आहे बघा. काजूच्या पण झाडाला मोहर आलेला आहे आणि छोट्या छोट्या बिया झालेल्या आहेत. मित्रांनो, या बघा कशा छोट्या छोट्या बिया झालेल्या आहेत, लाल लाल. हे बघा बिया झालेल्या आहेत काजूवरती. ह्यांना एकदम फूल होण्यासाठी आणखी 1 महिना जाईल मित्रांनो. गावचं हे सुंदर वातावरण. हे सामनी गाव आहे आमचं. तिकडे जे सपाट दिसतोय जंगल तोडल्या, तिकडे एक कंपाऊंड आहे. एकाने नवीन लागवड केलेली आहे, ते जंगल साफ केलेलं आहे. हे गुरं आहेत, कोणी आता गुरांच्या पाठीवरती नसतं. सुंदर सुंदर बघा कसे गुरं आहेत. या 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 हे बघा गुरं आहेत गावातली.
हे चरण्यासाठी इकडे आले आहेत. या कंपाऊंडमध्ये जाण्याचा इथून रस्ता आहे. हे बघा, हे गुरांनी हे आता जाळी लावायला लागेल. हे बघा झाडं. आता त्यांना पाण्याचा अरेंजमेंट करावं लागेल, नाहीतर ती सुटून जातील. गावाला राहत नाही, काही लक्ष नाही, म्हणून बघा गुरांनी खाल्लेलं आहे या झाडाला. हे आपण झाडाला खाल्ले गुराने. अशी ते जे गुरांच्या पाठीवर ते कोण नसल्यामुळे आहे ना, शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान करतात ही गावची गुरं. हे बघा, हे जाळा लावला होता ते सुद्धा ते लाकडं तोडून त्यांनी याला बघा संपूर्ण हा बघा किती चांगला झाड झालेला आहे. आता ह्याला पण जाळा व्यवस्थित नाही लावलं तर गुरं त्याला खाऊन टाकतील. मग आता असे डांबे पुरून मला आता जाळा लावावा लागणार आहे. तोंड पोचवून ह्याला पण खाल्लेले आहे गुराने. हे बघा खूप नुकसान झालेले आहे. म्हणजे इतकी मेहनत करूनसुद्धा काही उपयोग होत नाही. हा बघा एक झाड. शेती होती तर मित्रांनो, ही पहिली आमची भात शेती होती, पण ते आता सर्व कोण करत नाही शेती. त्याच्यामुळं इथे मी झाडे लावले आहेत बघा. ह्याला पण खाऊन टाकले आहे गुराने. किती चांगली झाडं झाली होती. सर्व नुकसानच आहे, पण बोलणार कोणाला. हा बघा इथे पण गुराने मारून टाकलेलं आहे झाडं. हे बघा हे आजूबाजूचा परिसर जंगल आहे.